साबुदाण्याची खिचडी सगळेच करतात, पण आईची पद्धत थोडी वेगळी होती। नेमकी काय वेगळं असं करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो छोट्या आकाराचे साबुदाणे घेतले आहेत। साबुदाण्यामध्ये स्टार्च प्रमाण जास्त असल्यामुळे खिचडी कधी-कधी चिकट आणि गोळा होऊ शकते। तर तसं होऊ नये आणि खिचडी छान मोकळी दाणेदार होण्यासाठी साबुदाणा भिजवण्याआधी आपण तो व्यवस्थित धुवून घेणार आहोत। साबुदाणा धुताना तो हाताने हलक्या हाताने चोळून व्यवस्थित धुतला पाहिजे। त्यामुळे काय होतं माहितीये, साबुदाण्यावरचा अतिरिक्त स्टार्च असतो ना, तो निघून जातो आणि खिचडी चिकट न होता छान मोकळी होते। तर आपण इथे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याखाली हा व्यवस्थित साबुदाणा धुवून घेणार आहोत। यानंतर नेहमी प्रश्न पडतो, साबुदाणा भिजवताना पाणी किती घालायचं? कारण पाणी जास्त झालं तर साबुदाणा फुगल्यानंतर खाली पाणी राहू शकतं आणि खिचडी चिकट होण्याची शक्यता असते। त्यामुळे माझी आई काय करायची, साबुदाणा भिजवताना बरोबरीने पाणी ठेवायची, जेणेकरून तो व्यवस्थित फुलायचा आणि प्रत्येक दाणा व्यवस्थित मोकळा राहतो। त्यामुळे शक्य असल्यास आणि वेळ असल्यास तर रात्रभर भिजत ठेवा साबुदाणा। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुलला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे। आता माझी एक नेहमीची सवय आहे की मी जेव्हा घरी शेंगदाणे घेऊन येते तेव्हा ते आधीच खरपूस भाजून ठेवते। त्यामुळे काय होतं माहितीये, वाटण्यासाठी त्याचा वापर होतो, चटणीसाठी किंवा इतर कोणत्याही पदार्थासाठी शेंगदाण्याचा लगेच वापर करता येतो। तसंच आजही खिचडीसाठी मी आधीच अर्धा किलो शेंगदाणे भाजून ठेवलेले होते। तर आपल्याला पूर्ण अर्धा किलो वापरायचे नाहीयेत, इथे 300-350 ग्राम आपण वापरलेले आहेत। त्याला व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आणि सालं काढून घ्यायचे ह्या पद्धतीने। आणि मूठभर आपल्याला शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि बाकीचे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। तर मिक्सरमध्ये वाटताना आपण एकदम बारीक पूड करणार नाही आहोत, बंद चालू करून 1 ते 2 वेळा आपण फिरून घेणार आहोत। मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे, त्याने व्यवस्थित ती मिक्स होते पुरणाबरोबर आणि एकसारखी लागते खिचडीला। त्यामुळे ही एक टिप आहे, नक्कीच आवर्जून तुम्ही ते वापर करा। फोडणीमध्ये न घालता वाटताना तुम्ही साखर घाला। आता आपण ही पूड करून ठेवलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण इथे परातीमध्ये साबुदाणे घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करायला सोपं जाईल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला परातीमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जो कूट बनवून ठेवलेला आहे तो घालून व्यवस्थित कोट करायचा आहे साबुदाण्याला। हे करण्यामागचं कारण म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाचा साबुदाण्याला छान कोट मिळतो आणि फोडणीची वाफ लागल्यानंतर साबुदाणे एकमेकांना चिटकत नाहीत। त्यासोबतच आवर्जून मीठही त्याच वेळेला घाला आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्या। आता फोडणीमध्ये 2 चमचे आपण भरून इथे तूप घातलेले आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामध्ये खिचडी खूप छान लागते। तर 1 मोठा चमचा जिरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्यात, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, जर उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर घाला। आणि ते 2 मध्यम आकाराचे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे पण बटाट्याला स्टार्च असतो, तो व्यवस्थित आपल्याला धुवून 2 ते 3 वेळा वापर करायचा आहे फोडणीमध्ये। हे कच्चे बटाटे आहेत। 5 ते 7 मिनिटं छान वाफेवरती शिजवून घ्यायचे। बटाटे छान शिजलेत की आपण जे मिक्स केलेले आपण साबुदाणे आहेत ते थोडे थोडे करून आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत। सगळे एकसाथ ओतायचे नाहीत, नाहीतर खाली लागू शकतात। तर थोडं थोडं बॅचमध्ये आपण घालायचे, मिक्स करायचं फोडणीमध्ये आणि बाकीचं उरलेलं पण मिक्स करायचं आहे फोडणीमध्ये। सर्व साबुदाणे एकदा ट्रान्सफर केले टोपामध्ये की हाय फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतत राहायचे आहेत साबुदाणे। सतत परतवले नाहीत की खाली लागू शकतात, त्यासाठी एक छान अशी वाफ तयार झाली पाहिजे टोपामध्ये। यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती 1 मिनिट ठेवायचं आहे। 1 मिनिट हाय फ्लेमवरती ठेवल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि झाकण बंद करून 10 मिनिटं तरी आपल्याला वाफेवरती शिजू द्यायचे। तेव्हाच ते एकसारखे व्यवस्थित आपले ट्रान्सपरंट होतात आणि छान शिजतात। मध्ये मध्ये ढवळत राहावा, नाहीतर खाली लागू शकतात। तर व्यवस्थित मी इथे 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर बघू शकता तसं व्यवस्थित मोकळे झालेले आहेत, कुठे चिकट झालेले नाहीयेत। बराच वेळ सॉफ्ट राहतं आणि हे प्रमाण म्हणायचं तर 6 ते 7 जण आरामशीर एवढ्या प्रमाणात खाऊ शकतात। तर नक्कीच ट्राय करा या पद्धतीने एकदा।